तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मिळणार वर्षाला 3 गॅस फ्री. तर कसे मिळणार आहेत पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूरा पाहायचा आहे तरच तुम्हाला माहिती कळणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे वर्षाला तुम्हाला 3 गॅस फ्री कसे मिळतील आणि तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल, कुठले डॉक्युमेंट जमा करायचे, डॉक्युमेंट कुठं द्यायचे, कुटुंबामध्ये किती लोक असले तुम्हाला फ्री गॅस मिळणार आहेत आणि वर्षाला 3 गॅस मिळणार आहेत, तुम्हाला गॅस मिळणार आहेत का, त्याच्याबद्दल पैसे मिळणार आहेत का, सबसिडी थ्रू गॅसची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. सर्व काही जे माहिती आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगायची कोशिश करत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा, कारण की असेच इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. कुठली स्कीम असो, शेळी पालन असो किंवा कुठली योजना असो, सरकारी योजना असो आणि कुठल्याही का स्त्रियांसाठी योजना असो, त्यांच्यासाठी तुम्हाला काय या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि तुम्हाला मी एक ग्रुप देणार आहे, व्हॉट्सअप ग्रुप. त्याला जरूर जॉईनिंग करायचं आहे. जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्या ग्रुपवरती मी असे इंटरेस्टिंग टॉपिक टाकत असतो. तर व्हिडिओ यायच्या पहिले तुम्हाला त्या ग्रुपचा फायदा व्हायला हवा आणि तो ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे, कारण जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय त्या ग्रुपचा सर्वात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला गॅस कशी मिळणार आहे. सर्वात पहिले तुम्ही सांगू तुमचे प्रॉब्लेम आहेत ते जो गॅस मिळणार 3 गॅस ते कोणाला मिळणार आहेत. तर मित्रांनो ज्यांना मोदीजींच्याकडूनच्या सर्वात पहिली गॅस उज्ज्वला गॅस योजना तुम्हाला माहिती आहे का, उज्ज्वला गॅस योजना आहे आणि एक योजना आहे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. त्या योजनेचं नाव काय आहे ते बी तुम्हाला सांगणार आणि उज्ज्वला गॅस योजनेत ज्यांना गॅस मिळाले आहेत. तर मित्रांनो पाहू शकता, तर मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेबांनी पण एक योजना काढलेली आहे. तर मित्रांनो तुमचा सर्वात जास्त फायदा होणार आहे याच्यामध्ये, या गॅसमध्ये. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, तर मुख्यमंत्री पाहू शकता अन्नपूर्णा योजना. तर मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला पण होणार आहे. मतलब पाहू शकता क्या है मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या गॅस एजन्सीचं नाव, मतलब या गॅस मतलब तुम्हाला 3 गॅस मिळणार आहेत. तर यांचं नाव काय आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर पाहू शकता 15 दिवस कालावधी 3 ऑगस्टपर्यंत काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे का. तर 3 ऑगस्टपर्यंत तुम्हाला काय होणार, स्कीम सुरू होणार आहे. 15 दिवसाचा कालावधी आहे. तर आता पाहू शकता मतलब कधी होणार आहे, आता व्हिडिओ तुम्ही कधी पाहता आणि मला तुम्ही कमेंटमधून सांगा की तुम्ही कुठं राहता. सर्वात पहिले तुमची इन्फॉर्मेशन भरा आणि तुमच्याकडे काय फ्री गॅस सुविधा मिळाली आहे का नाही मिळाली ते पण मला सांगा, कारण की माहिती आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ते ही योजनेमध्ये काय आहे तुम्हाला मिळणार 3 गॅस. तर मित्रांनो 3 गॅस तुम्हाला मिळणार आहे बरोबर आहे, पण या गॅसची सुविधा घेण्यासाठी कुटुंबामध्ये किती लोक असायला हवे. तर काही लोकांचा मला कमेंट आलेली आहे की मी मतलब तुमची कमेंट आलेली आहे मला की एका परिवारामध्ये तुमचे 2 किंवा 3 व्यक्ती असाल तर गॅस मिळणार की नाही. तर मित्रांनो असं काही नाही आहे, तुमच्या परिवारामध्ये 2 व्यक्ती असो का 3 असो का 5 असो, 2 व्यक्ती असतील कारण की तुमचं कुटुंब आहे, स्त्री आणि पुरुष असेल तुमचं कुटुंब आहे, तुम्हाला मुलं नसतील कोणी नसेल, तर तुमचं स्वतःचं राशन कार्ड असेल आणि तुम्हाला गॅसची सुविधा पहिली गॅस फ्रीमध्ये मिळाली असेल, तुम्हाला गॅसची जी सबसिडी आहे ते सबसिडी थ्रू तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पैसे किती मिळणार आहेत, एक्झाम्पलसाठी तुमचा गॅस किती रुपयाला आहे, 1000 रुपयाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला वर्षाला 3000 रुपये तुमच्या खात्यात पडणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी प्रोसेस काय असणार हे मी तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जर गॅसची सुविधा तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले तुमच्यापाशी ते गॅसचं पुस्तक असतो, त्याला पासबुक म्हणतो, गॅसचं पासबुक म्हणतो, कोणी पुस्तक म्हणतो, ते तुम्हाला काय करायचं, जिथून तुम्ही गॅस आणले, ज्या एजन्सीहून गॅस आणलेला आहे तिथं जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला पासबुक सोबत न्यायचं, बँक पासबुक त्याला म्हणतात, कुठल्याही बँक असो, सेंट्रल बँकचं असो, SBI असो, कुठल्याही बँकचं पासबुक तुम्हाला ते सोबत न्यायचं आहे. आणि सोबत जाताना तुम्हाला मोबाईल नंबर सोबत न्यायचा. मोबाईल नंबर नेता तुम्हाला काय करणार आहे, मोबाईल पण सोबत घ्यायचा आहे, कारण की तिथं तुमचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तिथं तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि जे पुस्तक आहे तुमचं गॅसचं ते पण सोबत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला एक पासपोर्ट होऊन येतं, कारण की तिथं तुमची KYC होणार आहे. त्याला तुम्ही KYC म्हणता, कोणी KYC म्हणतो. जे तुम्ही बँक पासबुकची KYC करता किंवा आधार कार्डची KYC करता तशी तुमची तिथं KYC होणार. आधार कार्ड पण सोबत न्यायचं आहे. तर मित्रांनो किंवा स्त्रियांनो तुम्हाला काय करायला माहिती आहे, जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सोबत डॉक्युमेंट घेऊन जायचे. ते नेल्यानंतर सर्वात पहिले काय करायचं, तिथं KYC झाल्यानंतर तुम्हाला ते KYC मध्ये मोबाईल नंबर ॲड करायचा आहे, आधार कार्ड लिंक करायचं आहे. आधार कार्ड ॲड केल्यानंतर बँक पासबुक तुम्हाला तुमचं लिंक केलेलं आहे की नाही ते तपासायचं आहे, कारण की तुमची सबसिडी थ्रू तुमचा पैसा तुमच्या बँक खात्यात पडणार आहे. तर वर्षाला तुम्हाला गॅस 1000 रुपयाला असेल तुमच्या खात्यामध्ये, तुम्हाला वर्षाचे 3000 रुपये येत जाईल. ते बी गॅस एजन्सीची थ्रू येतं ती आणि गॅस सबसिडी थ्रू तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर मित्रांनो असं तुम्ही लाभ घेऊ शकता, कारण की मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला मेन चीज माहीत नव्हती. तुम्हाला चीज काय माहीत नव्हती, तुम्हाला माहीत नव्हती की परिवारामध्ये किती लोक असले. तर तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही 3 कुटुंब झाले असतील किंवा 4 झाले असेल आणि तुमचं राशन कार्ड एकच असेल
तर तुम्हाला काय आहे, गॅसची सुविधा एकाच लोकांना मिळणार आहे, एकाच कुटुंबाला मिळणार आहे, पूर्ण सर्वांना नाही मिळणार. कारण की तुमचं एक राशन कार्ड जे असतं, तुमचं कोणी परमिट म्हणून त्याला, कोणी राशन कार्ड म्हणतं, तर त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम थोडासा वाढणार आहे. कसं वाढणार आहे, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा नाही मिळणार. सुविधा एक मिळणार पण कोणाला, एकाच कुटुंबाला मिळणार आहे. तुमचं राशन कार्ड किंवा BPL कार्ड काही असो तुमचं, ते जर तुमचं वेगळं असेल तर तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. समजलं का? तर तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल, तुमचं राशन कार्ड वेगळं असायला हवं. आणि तुमच्यापाशी जर तुम्ही गॅस कुटुंबामध्ये सर्वात मोठं कुटुंब असेल, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांना फ्री गॅस मिळाला असेल, तर त्यांना बी तो लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे माहिती दिली ते तुम्हाला समजली असेल का नसेल, पण बघू शकता माझं चॅनल छोटंसं आहे आणि इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सर्वात पहिले रिसर्च करतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो. रिसर्च केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, सर्वात पहिले रिसर्च करावं लागतं आणि तुम्हाला माहिती आहे त्यासाठी मेहनत तर लागते. त्यासाठी तुम्हाला काय करणार, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे. मी तुमच्यासाठी असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ आणत होतो. त्याकरता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.